नमस्कार मित्रांनो, इन्फिबियम ॲव्हेन्यूज लिमिटेड ह्या शेअरला पहा. मार्केट कॅप छोटा आहे, वेळ द्या, खूप कमी पैसा सुरुवातीला घेऊन या स्टॉक मार्केटमध्ये. ते जेव्हा समजून येईल तेव्हा हळूहळू वाढवा. डिसिप्लिनमध्ये काम करा, पैसा बनेल, पण एका नियमाच्या हिशोबात बनेल. शेअर खरेदी कराल, खरेदी करून थोडं थोडं खरेदी कराल आणि जमा कराल. आता वेळ द्यायची गोष्ट आहे, कोणाला टाईम द्यायचाच नाही. ते जेथे जेथे एकदम पैसा येतो तिथे एकदम निघून पण जातो. जर वेगवेगळ्या कंपनीत तुम्ही पैसा लावला होता 1 वर्षापूर्वी, आज कोणती कंपनी वाढली, त्यानंतर दुसरी कोणती वाढली, थोडा वेळ दिला, थोडा वेळ तर द्या. एक शेतकरी पण आपलं बीज पेरायला वेळ देतो 5-6 महिन्याचं, तेव्हा त्याला पीक मिळतं. तुम्ही विचार करत आहात एकदम पैसा बनेल, नाही, कदाचित तुम्ही चुकीचा विचार करत आहात. एक मोठी चूक तुम्ही करत आहात. सर्वात आधी नियमाप्रमाणे तुम्ही थोडं थोडं करून पैसा स्टॉक मार्केटमध्ये घेऊन या. सर्वात आधी घसरणीशी तुमची मैत्री झाली पाहिजे, पण ती जेन्युइन पद्धतीने झाली पाहिजे. आधीच फिक्स करा की कोणत्या कंपनीत किती पैसा लावायचा आहे. असं नाही की शेअर पडत चालला आहे आणि त्यामध्येच लावत आहात. एक नियम बनवा, पेपरवर लिहा काय काय पाहिजे. चांगली कंपनी आधी निवडायची आहे, त्यानंतर एकतर शेअर वाढलेला नसेल किंवा पडलेला म्हणजे घसरण झालेल्या भावात रिजनेबल प्राईसमध्ये मिळत असेल. ह्या 2 कंडिशन झाल्या. त्यानंतर आधीच फिक्स करा की इन्फिबियममध्ये पैसा लावायचा आहे तर किती लावायचा आहे. समजा तुम्हाला 20,000 रुपयेचे शेअर खरेदी करायचे आहेत, तर ते कसे खरेदी कराल, तर 2,000ची SIP अशा 10 वेळा ते खरेदी करा. असे दर महिन्याला 2,000 खरेदी केला तर 10 महिने तुम्ही खरेदी करा. खरेदी केल्यावर त्याला सोडून द्या, मग त्याला वेळ द्या, 1-2 वर्ष 3 वर्ष द्या. नंतर मग पुढच्या कंपनीत पण हीच प्रोसेस करायची आहे. कुठं अवघड आहे, केवढे सोपं आहे स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमावणे. तर विचारपूर्वक काम करा. आता असं नाही की भरभरून तुम्ही पैसा आणत आहात, कोणता पण शेअर एकदम खरेदी करत आहात. तुम्हाला जर तुमचा अहंकार, घमंड आहे, मार्केट कधी थांबत नाही, पडत नाही, तर हा घमंड तुमचा तोडला जाईल, आधी पण तोडला आहे.